न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण गट ब सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता चाचणी MPSCचा मुख्य परीक्षेचा पेपर 2 आणि प्री एक्झाममध्ये सुद्धा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय असतो। तर या विषयातील महत्त्वपूर्ण टप्पे आज आपण समजून घेणार आहोत। तर चला, अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षेतील पदन्याय पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा घटक 100 पैकी 15 गुणांसाठी विचारण्यात येतो। मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहिले तर या घटकामध्ये अंकगणित, मेन्शुरेशन, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता असे उपघटक विचारात घ्यावे लागतील। हे जे काही उपघटक आहेत ते विचारात आपल्याला घ्यायचे आहेत। गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणाच्या आधारे या घटकांच्या तयारीसाठी पाहिले तर पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवे। मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेनुसार जे काही विश्लेषण केलेलं आहे ते पुढील प्रमाणे समजणार आहे। बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये आकृती मालिका, अक्षर मालिका, व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न, सांकेतिक भाषा, इनपुट आउटपुट काउंटिंग या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो। दिशा, घड्याळ, कॅलेंडर यावरील प्रश्नही या विभागात समाविष्ट होतात। आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षण शक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो। ठराविक पॅटर्नमध्ये दिशेने अंशामध्ये बदलणारे भाग शोधणे हा असे प्रश्न सोडविण्याचा मूलभूत टप्पा आहे। अक्षर मालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलट्या क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत। या आधारे अक्षर मालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत। संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती टेबलमध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोहोचता येते। सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावे। इनपुट आउटपुट प्रश्नांसाठी दिलेला शब्द संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत। घड्याळावरील प्रश्नांमध्ये 2 काट्यामधील कोन, आरशातील प्रतिमा आणि घड्याळातील वेळ मागे पुढे झाल्यावर होणारा परिणाम अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात। कॅलेंडरमध्ये दिलेल्या तारखेस असलेला वार शोधणे हा मूलभूत प्रकार आहे। त्यासाठी पुढील वर्षी त्याच तारखेला येणारे वार बदलण्याचे सूत्र, लीप इयरचा परिणाम आणि महत्त्वाचे दिन उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती इत्यादी एवढी मूलभूत माहिती असल्यास असे प्रश्न कमी वेळेत सोडविता येतात। तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बैठक व्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात। प्रथम दर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्या मागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते। यावर तुम्हाला सराव अतिमहत्त्वाचा आहे। विधानांवर निष्कर्ष पद्धतीमध्ये सिलॉजिम्स दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यामध्ये मांडून प्रश्न सोडवावेत। दिलेला उतारा किंवा संवाद वाचून त्या आधारे निष्कर्ष काढणे किंवा युक्तिवाद ओळखणे किंवा योग्य तर्क मांडणे अशा प्रकारचे प्रश्नही विचारले जात आहेत। हे प्रश्न विस्ताराने व बऱ्यापैकी मोठे आणि आकलनाचा कस पाहणारे असतात। 55 मिनिटांमध्ये 85 ते 90 प्रश्न सोडविण्याचे टार्गेट लक्षात घेता अशा प्रश्नांचा खूप चांगला सराव आणि आत्मविश्वास असेल तरच हे प्रश्न सोडवावेत। नातेसंबंधावरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वतःस कल्पून ते प्रश्न सोडवावेत। बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी। शेकडेवारी, व्याज, नफा, तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ, काम, वेग, अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत। यामध्ये पहिले 5 घटक एकत्रितपणे अभ्यासावेत। नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो। सूत्रे पाठ असावीत पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते। पायाभूत सूत्रे आणि 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ असतील तर गणिते कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात। संख्या मालिका सोडविण्यासाठी 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि
1 ते 15 पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या बेसिक्सवर बरोबर अंकाक्षर मालिकाही विचारात घेण्यात येत आहे. भूमितीमधील घनफळ, क्षेत्रफळ, परिमिती याबाबतची सूत्रे माहीत असणे व त्यांचा विश्लेषणात्मक वापर करता येणे आवश्यक आहे. डेटा सफिशियन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येतात. त्यामुळे सूत्रांचा योग्य वापर करणे आणि त्याचबरोबर नेमक्या कोणत्या बाबींचे उपयोजन आवश्यक आहे त्यात समजूत विकसित करणे आवश्यक आहे. जवळपास सर्व स्पर्धा परीक्षात हा घटक समाविष्ट केलेला असतो. फरक असतो तो काठिण्य पातळी आणि अनोळखी प्रश्न विचारण्याच्या प्रमाणाचा. प्रश्नांचे वैविध्य आणि काही प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा वेळ पाहता हा घटक काही अंशी आव्हानात्मक वाटतो, पण यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप आत्मविश्वास वाढतो. उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांचे विश्लेषण पाहिल्यास या घटकांमध्ये किमान 9 ते 11 प्रश्न सोडविणारे उमेदवार चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात असे लक्षात येते. त्यामुळे या मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास व सराव केला पाहिजे. सराव ट्रिक्स लक्षात ठेवणे ही असे प्रश्न सोडविता येण्यासाठीची मुख्य अट आहे. या प्रश्नांच्या सरावासाठी 4थी व 7वी स्कॉलरशिपची गाईड्स, 8वी, 9वी, 10वीची प्रज्ञाशोध परीक्षेची गाईड्स तसेच स्पर्धा परीक्षा, अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.